नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। बऱ्याच दिवसांनी आपण व्हिडिओ करतोय। आता हा व्हिडिओ तुम्ही थंबनेल बघितल्यानंतर लक्षात आलं असेल की आपण हॉटेल बंद केल्यानंतर एक्झॅक्टली करतोय काय। 4-5 दिवस झाले कामं चालू होती कंटिन्युअसली, त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे टाकता आले नाहीत। पण ह्या 4-5 दिवसांमध्ये थोडे व्हिडिओ जे केलेले आहेत ते मी एकदम पोस्ट करतोय। हॉटेल बंद केल्यानंतर आपण नेमकं काय करतोय, काय आपलं प्लॅनिंग आहे आणि पुढचं काय प्लॅनिंग आहे ते नंतर सांगत जाईल। पण आता सध्या आपण काय करतोय ह्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे। हॉटेल बंद केलं त्याची कारणं वगैरे आहेत ते आपण सविस्तर एखाद्या व्हिडिओमध्ये सांगूयात। बाकी आता एन्जॉय करा हा व्हिडिओ, कारण आपलं एक हॉटेल हे बंद झाल्यानंतर आपण आता काय नेमका प्लॅन करतोय किंवा काय केलेलं आहे याचा सविस्तर व्हिडिओ आज मी अपलोड करतोय। तर सुरू करूया या व्हिडिओला। 4-5 दिवसाचे व्हिडिओ आहेत एकत्र करून टाकलेले आहे, त्याच्यामुळे थोडंसं वार वगैरे सांगितलं असेल तर तेवढं समजून घ्या। बाकी सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर नमस्कार मित्रांनो, आता मी आहे कोल्हापूरच्या एका शॉपमध्ये जिथं आपल्याला जे आपण मॉकटेल वगैरे चालू करणार आहोत त्या संदर्भात सिरप्स, चॉकलेट्स सर्व काही इथे मिळतं। ते घेण्यासाठी म्हणून आलो होतो। कोल्हापुरातून मी आलो आता आपण हॉटेलवरती। आता इथलं जेवण विभाग, बार विभाग सगळं काही ते ओनर आहेत, जसं की मी त्यांची ओळख करून देईन मी एखाद्या व्हिडिओमध्ये। आणि आता हे त्यांचं बेकरी शॉप आहे। याच्यामध्ये हायवे टच असल्यामुळे इथे लागणारे ज्युसेस वगैरे, सँडविच वगैरे सगळं मिळतं। तसंच सॉफ्ट ड्रिंक, बेकरीचे पदार्थ, त्याच्यानंतर असं बरंचसं काही इथे मिळतं, कारण हायवे टच आहे आणि इथे जवळपास 1 किलोमीटर इकडे तिकडे शॉप नाहीत। त्यामुळे ग्राहक इथे थांबतात, थोडंसं रेस्ट वगैरे करतात, वॉशरूमला वगैरे गेल्यानंतर चॉकलेट्स, कॉफी ह्यासारखे काही पदार्थ विक्रीसाठी म्हणून ठेवलेत आणि ग्राहक घेतात ते स्नॅक वगैरे खायचं असेल, जेवायचं नसेल तर। आता ती बेकरी झाली आणि आता हा आहे जो दाखवतोय गाळा तुम्हाला, तिथे आपण चालू करणार आहोत कॉकटेल आणि मॉकटेलचं हाऊस। आता हे होतं यांचं पहिला डोसा सेंटर साऊथ इंडियन, त्याचं बोर्ड वगैरे लागलेले आहेत आणि ही जागा आता अशी आहे आणि याला आपण करणार आहोत थोडंसं रेनोव्हेट। ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे जाल तसं समजेलच नेमके करणार काय आहोत ते। तर हा एकंदरीत असा स्पेस आहे। कामाला सुरुवात झाली आहे बरोबर दुसऱ्या दिवशी आणि हे जे समोर टी शर्टमध्ये आहेत ते आहेत ओनर आणि आत्ता इथे चालू आहे थोडंसं फोडाफोडीचं काम, म्हणजे दरवाजा बनणार आहे। हे दरवाजा बनवण्याचं काम चालू पण झालं। काम 8 ते 10 दिवसामध्ये संपवायचं, त्यामुळे कामाला तीव्र वेग लावावा लागणार आहे। भिंत वगैरे फोडल्यानंतर याच्या पाठीमागे आहे पत्रा आणि याच्या पाठीमागे अजून ग्रिल पण आहे। त्याने पहिल्यांदा बनवून घेतलं होतं, पण आता याला दरवाजा करायचा म्हणल्यानंतर जे समोर येईल त्याचं कट करायला चालू आहे। हे ते दरवाजाचं काम चालू झालं आहे आणि हे आता ग्रिल्स वगैरे पाठीमागे जसं येईल तसं कटिंग करायला चालू आहे। आता आतल्या बाजूने कट होतं आहे सगळं। हे आता प्लाय मागवलेले ते पण आलेले आहेत, प्लाय उतरायला चालू आहे। उताराचं काम पण लगेच चालू होणार आहे उद्या। हे आपले ओनर आणि हे प्लाय वगैरे आता ठेवून देणार, त्याच्यानंतर कामाला लगेच सुरुवात करायची। तिकडच्या बाजूला दरवाजा असल्यामुळे आता इथून जी बाहेरनं एंट्री होती ती बंद केली, आपण तिथं बांधकाम केलं आहे आणि तिकडचा पण जवळपास दरवाजा होत आला आहे, म्हणजे ओढून झालेला आहे। ब्रेकरनं अजून राहिलेलं उंबरा वगैरे तिथं करायला चालू आहे, म्हणजे काढायला चालू आहे। आणि इथे समोर पण थोडंसं बांधकाम येणार, त्याचं बांधकाम इकडे पण येणार आहे, इथे आहे तेवढंच। संध्याकाळचे 5:45 वाजलेत आणि आता इथला व्ह्यू बघा। पेट्रोल पंप आहे हॉटेलच्या बरोबर बाजूलाच, हे आहे हॉटेल आपलं। तिकडच्या बाजूला जी बिल्डिंग दिसते ती आहे लॉजिंग आणि इकडे रेस्टॉरंट एरिया आहे। इकडे फॅमिलीसाठी फक्त आहे आणि जनरल सिटिंग तिकडच्या त्या बिल्डिंगमध्ये आहे। आणि हे एकंदरीत आपण इथं चालू करतोय काम। हा यांचा बोर्ड, हॉटेल अशोका नेक्स्ट, लॉजिंग, फॅमिली, रेस्टॉरंट। पार्किंगची वगैरे व्यवस्था आहे चांगली, हायवे टच आहे, इथे बऱ्यापैकी सेल आहे, बऱ्यापैकी म्हणजे खूप छान सेल आहे। म्हणजे आत्ता सध्या मला सांगितले जसं आता आपण काम सुरुवात केलं म्हटल्यानंतर आपल्याला कळणार नेमका सेल किती आहे, काय आहे ते। अंधार झालेला आहे, लाईट वगैरे लागलेले आहेत, काम चालू आहे आपलं। डे नाईट काम करणार आहोत आपण, 8-9 वाजेपर्यंत काम चालू ठेवणार आहे। तर एकंदरीत आत्ता हा व्ह्यू बघा संध्याकाळचा इथे कसा दिसतोय आणि हा पूर्ण आपण याचा मेकओव्हर करणार आहे, पूर्ण चेंज करणार आहोत। दरवाजाचं काम झालं आहे, बांधकामाचं काम पण कंप्लीट होतं आहे समोरचं आणि बऱ्यापैकी व्हिजिबिलिटी आहे। बोर्ड वगैरे त्यांनी बाहेरचा आउटर लुकला काही कमी ठेवले नाही। हे बोर्ड वगैरे चांगले लावलेले आहेत बाहेरनं, म्हणजे जवळपास 1-2 किलोमीटरवरूनच हे बोर्ड दिसतील असे लावलेत। आणि हे आपला स्पेस आहे जिथं आपण काम करणार आहे। अजून हॉटेलला गर्दी झालेली नाही।
हा बघा इकडे जी बोर्ड लाईट रेटमध्ये लागली आहे ते लॉजिंग आहे आणि हा एवढा रेस्टॉरंटचा स्पेस आहे आणि हा आपला स्पेस आहे, तो बोर्ड वगैरे आहे. पार्किंगला जागा आहे मोठी. 2 व्हीलरची पार्किंग वेगळी आहे, 4 व्हीलरची पार्किंग वेगळी आहे. आणि ह्या बाहेरच्या लाईट्स वगैरे बघा, आणि इकडे बोर्ड वगैरे लावले होते. आता इथे यांनी पोस्टर लावला आहे, इथे कॉकटेल मॉकटेल आहेत पण आपण रिअलमध्ये देणार पण आहोत ते. आणि हे बघा मगाचं जे बांधकाम वगैरे झालेलं आहे गिलावा वगैरे, आणि याच्यावरती आपण टाकलेले आहे लॉन. पहिला ब्रेक्स टाकायचे होते पण ते कॅन्सल केले आणि लॉन टाकलेला आहे, हाताळलेला आहे. ही एवढी कामं आज झालेली आहेत. आता नेक्स्ट उद्या बघू काय काय कामं होतात ते. आता गेस्ट पण लागायला चालू झालेत. तर नेक्स्ट डे आपण मेनू कार्डची तयारी करतो आहे. मेनू कार्डचं काम झालेलं आहे आणि याची बनवण्यासाठी आलो होतो. हे प्रिंटिंग करून आपल्याला उद्या मिळेलच. बाकी हा फायनल लुक त्याचा मी बघायला आलो होतो, त्यांचं झालं होतं काम म्हणून. तर हे आपण मेनू कार्ड केलं होतं, तसं आपण टाईप वगैरे करून थोडंसं डिझाईन वगैरे करून ब्लॅक थीममध्ये आपण हॉटेल म्हणजे ते करणार आहोत मॉकटेल हाऊस. बऱ्यापैकी झालेलं आहे सर्व काम मेनू कार्डचं, कारण ही मेनू कार्ड आता लवकर बनवून घेतो कारण तिथं स्टाफला वगैरे थोडंसं ह्या संदर्भात माहिती पाहिजे. कॉकटेल मॉकटेल हा कन्सेप्ट नेमका काय आहे त्यांना पण माहिती नाही, त्याच्यामुळे मेनू कार्ड लवकर बनवून घेतला आहे. जे त्यांना दिल्यानंतर ते वाचतील. आज सुताराची पण कामं झालेली आहेत चालू. इकडे बोर्ड वगैरे लावायला चालू केलं, प्लाय वगैरे लावलेला आहे. तिकडचं दरवाजाचं काम झालं आहे. तिकडे आपण पडदा टाकला आहे कारण हॉटेल चालू आहे आणि धूळ वगैरे आतमध्ये जाते म्हणून तिथे पडदा टाकला आहे. तर एकंदरीत कामं सुताराची पण चालू झालेत. याला थोडासा उशीर लागणार आहे कारण सुतारांचं काम आहे ते मेन आहे. नेक्स्ट डे आलो आहे आपण कोल्हापूरमध्ये. इकडचं जे आपलं सामान लागणार आहे ग्लासवेअर वगैरे हे सर्व घेण्यासाठी. आता हे बघा बिल आहे त्यांच्या हातामध्ये आणि जवळपास आपलं बाराचं सामान जे आहे टूल्स ते 67,750चं बिल झालेलं आहे. आणि बाकी एकंदरीत खर्च आहे बराच. हे सामान आता टेम्पोमध्ये भरायला चालू केलं आहे. ते आपले सबस्क्रायबर पण आहेत की आता एकंदरीत ग्लासेस वगैरे टेम्पोमध्ये लोड केले. नेक्स्ट डे आहे आणि इथे आपण बोर्ड सुरुवात केली. आता मगाची जो तुम्ही बघितला इडली डोसा वगैरे तो बोर्ड काढला आहे आणि आपण इथे हा बोर्ड लावला आहे. त्याला जे वर्किंग टेबल वगैरे लागणार आहेत ते आपण ऑर्डर दिली होती आणि ते साहित्य तयार झाले, ते बघण्यासाठी आलो होतो. हा डस्टबिनसाठी नाही, याला हे राहणार काय असंच रिकामं राहणार आहे? आणलं मी डस्टबिन, बसेल होते आणलं. तेच फोन केला होता साईजसाठी. ती नाही म्हणजे 30 इंच आहे हाईटला. ते स्टीलचं आणलं आहे बारकं, म्हणजे कसं त्याचं मला सेंटर पाय होता ना हा, आणि जसं मोठं त्याचं सेंटर राहायचं इकडे. मोठं ते ब्लू कलरचे असेल हां ते पण होऊ शकणार घ्या चालतं. हे आपलं पूर्ण प्लेन वर्किंग सेशन आणि हे राहिलं ह्याचं स्टोअरचं. अजून काम करायचं आहे ते, अजून इथं मॅग्नेट वगैरे येणार. हां टोटल प्लेन वर्किंग स्टेशन आणि ही आईस वेल ही मेन आहे. इथं आता हे कसं कसं बनवायचं ते सांगण्यासाठी आलो होतो. त्याने फोन केला होता ते आपल्याला कुठे कुठे साहित्य पाहिजे आहे, आईचं बकेट फ्रूटचं ते सांगायला या म्हणून. तसं आपण आता हे सिलेक्शन करतो म्हणजे ते कुठं नेमकं ॲडजस्ट करायचं आहे त्यानुसार ते बनेल. परत हॉटेलकडे आलो आहे आणि इथे बोर्डचं काम ऑलमोस्ट संपलेलं आहे. हे कॉकटेल हाऊस तिकडच्या बाजूला, इकडच्या बाजूला मॉकटेल हाऊस असं लिहिलं आहे. हा बोर्ड संध्याकाळी छान दिसेल. आणि सुतारांचं काम पण कंटिन्युअसली चालूच आहे आतमध्ये. बोर्ड लागलेला आहे, जोडून झालेला आहे, कनेक्शन दिलं आहे, चालू होईल. आणि हा आपला बोर्ड चालू झाला आहे. हा आहे कॉकटेल हाऊस, इकडे तिकडच्या बाजूला मॉकटेल लिहिलं आहे. आता हे कलरफुल आहे, व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे व्यवस्थित, रात्रीची वेळ आहे. फक्त याच्यामध्ये थोडेसे ग्लास वगैरे जे मॉकटेलचे भरलेले इकडे शेकचं वगैरे लावलेलं आहे, जेणेकरून कळावं ग्राहकांना की नेमका हा कन्सेप्ट आहे काय. आणि त्या बाजूला तुम्हाला दाखवतो, इकडच्या बाजूला आपण मॉकटेल हाऊस असं लिहिलं आहे. हे बघा इकडे मॉकटेल हाऊस. हा बघा इकडनं असा लुक आहे. इकडनं हा हायवेकडनं दिसणार आपल्याला मॉकटेल हाऊस म्हणून. बोर्डचं तर काम झालं आहे, अजून आतलं काम बाकी आहे, चालू आहे. अजून एक बोर्ड येणार निऑनचा, तो पाठीमागे आतल्या बाजूला येणार आहे. आणि हे सुतारांचं काम पण चालू आहे बऱ्यापैकी. सनमायका वगैरे लावलेलं आहे, तर वरचं पण सगळं पॅक करून घ्यायला चालू आहे. जेवढं होईल तेवढं चांगलं थीम बनवण्याचा प्रयत्न आहे. लाईटी घालवल्या पाहिजे, जरा भारी दिसेल ते.
ओके, तर हा आपली एक लाईट येणार आहे आतमध्ये. त्याचं ट्रायल चालू आहे. ही लाईट फक्त चांगली आहे वाटते कशी बघायला आपण चालू केली आणि हे सगळं कामं झाल्यानंतर परत लावणार आहे. तर हा असा लाईट एक आतमध्ये येणार आहे. आतमध्ये लाईट आपण कमी ठेवणार आहे, जास्त ठेवणार नाही, थोडंसं अंधुक असणार आहे. फक्त वर्किंग स्टेशन जिथं आपण काम करणार तिथं लाईट जास्त असणार आहे, बाकी थोडीशी अंधुकच लाईट असणार. आणि हा असा फिरत राहणार. हा जे DJ वगैरे वापरतात तसंच लाईट्स आहे या. तर याची ट्रायल चालू आहे. 2-3 लाईट्स जोडून बघायचे आहेत कशा दिसतात आणि त्याच्यानंतर मग डिसाईड करून हे लाईट फायनल करायचे आहेत आपल्याला. ही जी समोरची बेकरी आहे तिथं आलो आहे. संध्याकाळची वेळ आहे. हे बघा चॉकलेट्स वगैरे त्याने कुठल्या प्रकारचे ठेवल्यात, मॅग्नम वगैरे. कमी किमतीपासून हाय किमतीपर्यंत सगळे काही अवेलेबल आहे, कारण टुरिस्ट येतात, बाहेरचे फॉरेनर कस्टमर पण येतात इथे. रेडबुल वगैरे एनर्जी ड्रिंक 2-3 प्रकारचे आहेत. सर्व प्रकारचे सॉफ्ट ड्रिंक आहे. इकडे रुमाल्स वगैरे आहे, वुलनचं कॅप वगैरे आहे थंडीचे दिवस असल्यामुळं. एकंदरीत बऱ्यापैकी सगळं काही मिळू शकतं अशी एकमेव जागा आहे ही. हायवे टच आहे. इकडे तिकडे 1-1 किलोमीटर तरी अंदाजे एक शॉप नाही दुसरं, त्याच्यामुळं इथे बऱ्यापैकी सगळं काही ठेवलं आहे त्याने. मसाले पान, फ्लेवर पान वगैरे सगळं आहे. नेक्स्ट डे आपली कामं बघा काय काय झालेले आहेत. बऱ्यापैकी सुतारांची कामं वरची झाली आहेत. आता याला आपण पेंटर बोलून स्ट्रक्चरचं काम चालू केलं आहे. तेव्हा स्ट्रक्चर वगैरे करायला चालू आहे आणि याला आपण ब्लॅक पेंट करणार आहोत. हे पेंटरचं काम लगेचच सगळं होणार आहे. पेंट पण लगेचच करून घेणार आहोत थोडंसं सुकल्यानंतर. तर हे पेंटचं पण काम चालू झालं आहे. इथे येणार आहे ब्लॅक, पूर्ण ब्लॅकमध्ये येणार आहे. आता एक सिंगल हात आहे, त्याच्यानंतर डबल हात पण येईल. थीम आपले ब्लॅकमध्ये राहणार आहे. बऱ्यापैकी सगळं मेनू कार्ड पण आपण ब्लॅकमध्ये बनवलं आहे, बोर्ड पण ब्लॅकमध्ये बनवलं आहेत आणि हे सर्व टॉप वगैरे पण ब्लॅकमध्ये होणार आहे. फक्त ही बाजू आहे ती थोडंसं वेगळा कलर घेणार आहे, आपण ग्रे कलरमध्ये घेणार आहोत. लाईट्स वगैरे सगळ्या चेंज होणार आहेत. हा बघा, हे वरचं टॉपचं पण काम चालू आहे ब्लॅकमध्ये आणि हे बोर्ड पण आपण ब्लॅकमध्ये बनवलं. थीम पूर्ण ब्लॅक कलरमध्ये आहे. तर ही कामं पेंटरची झालेली आहेत. सिंगल हात झाला आहे, अजून डबल हात यायचा आहे, त्याच्यामुळे थोडंसं हे एकदम ब्लॅक नाही वाटत. दुसरा हात फिरवल्यानंतर ब्लॅक चांगला उठून दिसेल. वो खाली जगह पे वहाँ पे वो अपना नियॉन का साइन बोर्ड आएगा, वो तो और खतरनाक दिखने वाला है उधर. तो जब बनेगा ना कॉकटेल मॉकटेल हाउस रहेगा वहाँ पे, उसकी वजह से. ज्या नियॉन बोर्डबद्दल बोललो होतो तो पण बोर्ड झालेला आहे तयार आणि लावलेला आहे. लाईट्स पण बघा लावलेले आहेत, कलरचं काम झालेलं आहे. हा पाठीमागचा लुक बघा कसा झाला आहे. लाईट्स लावलेला आहे. डिस्प्लेचं अजून थोडंसं काम आहे, तिथं काचा वगैरे लावून घ्यायचं आहे. खाली कपाटाचं पण काम झालेलं आहे. वरती नियॉन बोर्ड पण लागलेला आहे. पेंट पण पूर्ण झालेलं आहे. आता फक्त लाईट्सचं काम आहे, ते तेवढं झाल्यानंतर बऱ्यापैकी 90% काम पूर्ण होईल. आपला सेटअप वगैरे हे सगळं झाल्यानंतर लावणार आहे. हेच बरोबर काउंटरला 2 लाईट येणार आहेत मोठ्या. बाकी हे अशा प्रकारच्या लाईट वरती पण येणार आहेत. हा एकंदरीत हायवेला टच आपली प्रॉपर्टी आहे ही मॉकटेल हाऊस, त्याच्यामुळे बऱ्यापैकी प्रतिसाद ह्याला येणार आहे आणि ग्राहकांना लगेच दिसावं, चांगलं दिसावं याच्यासाठी जेवढं होईल तेवढं आपण याला ॲट्रॅक्टिव्ह करणार आहे. तर हा कसं वाटलं तुम्हाला पाठीमागचा डिस्प्ले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईट्स वगैरे काम झाल्यानंतर तुम्हाला एक लुक आता बघा दाखवतो मी तुम्हाला.